नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे ग्राउंड रिपोर्टिंगचं महत्त्वाचं अपडेट. आत्ता मी सध्या निलंगा शहरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये निवडणुकांमध्ये नेमके कोणते मुद्दे सध्या चर्चिले जात आहेत, नागरिकांचं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, हे आपण ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी करत आहोत, पाहत आहोत. या परिसरामध्ये फिरून आपण लोकांसोबत चर्चा करूयात. तुम्ही माझ्या पाहता एक फळांचा इथं गाडा आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीनं या ठिकाणी कोणाचं वातावरण आहे. नमस्ते भैया, काय नाव आहे? समीर महबूब बाबू. बरं, काय हे फळ विक्रीचं व्यापारी काय सध्या वातावरण आहे इलेक्शनचं? इलेक्शनचं सध्या काँग्रेस आहे. का बरं काँग्रेस आहे? आता लई दिवस झाला सर बीजेपीचा आहे. बरं बदल काय झालं नाही. बरं, आता आमचा दररोज गाडा आहे, तरी पण 20-30 रुपये मला दररोजचे फाडावं लागतं. अच्छा. तेव्हा काँग्रेस होती, तेव्हा गरज नव्हती. बरं, ठीक आहे. मग आता विकास कामं काय झालीत का नाही बीजेपीच्या काळात? बीजेपीचं तर काय झालं नाही बघ. काय झालं? बघण्यात माझे तर बघण्यात काय नाही. बरं, मग यावेळेस नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचं वाटतं तुम्हाला? काँग्रेसचाच आहे फिक्स 100%. तर आपण या ठिकाणी थोडं गाव भागामध्ये आलेलो आहोत. शिवाजीनगर याला म्हणतात आणि देवीचं मंदिर या परिसरामध्ये काही नागरिक इथं आपल्याला बसलेले दिसून येतात. काय नाव आहे काका आपलं? मी बालाजी नागराव रुपणार. बरं, काय करता तुम्ही? मी शेती करतो सर. बरं, ठीक आहे. आता सध्या इलेक्शनचा माहोल इथं आहे. 2 तारखेला निवडणूक होणार आहे. तर काय वातावरण आहे, एकंदरीत कोणत्या पक्षाचं वगैरे वातावरण आहे? इथं पक्ष म्हणून असं नाही, पण जास्त आमचं हा वार्डामध्ये एवढा दुर्भंग भाग झालेला आहे. बरं, ह्यांनी जे म्हणतात आमदार साहेब आम्ही विकास केलो, काय विकास केला? काल परवा दिवशीच तेव्हा ती व्हिडिओ टाकल्याशिवाय नालीचं काम चालू झालं. बरं, 2 वर्ष झालं हा रस्ता निकामा आहे, चालता येत नाही लोकांना. बरं. आणि ह्यांनी काल सभा घेतली की आम्ही देवीच्या मंदिराची कमान केलो. का फुकट केलो तुम्ही कमान? प्रत्येक टायमाला तुम्ही देवाचं नाव घेऊन पुढे राजकारण करून आणलेला. तुम्ही विकास का केलो? तुम्ही विकासाचा मुद्दा काय आहे तुमचा सांगा मला तुम्ही. आज मी 35 ते 40 वर्ष झाला आज ह्या भागातून आम्ही मुस्लिमचा नगरसेवक निवडून देत होतो. आम्ही जात पात बघतेल नाही आम्ही. तरी पण मी यावेळेस आमचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाला थांबलेले हमीदभाई शेख आणि नगरसेवक पदाला थांबलेले सौ विजयाताई वांजरवाडे आणि हमीदभाई शेख यांना आम्ही निवडून देणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत जनतेमध्ये नाराजगी आहे की बऱ्याच वर्षापासून सत्ता असून सुद्धा इथं कोणत्याही पद्धतीचे विकास कामं झाले नाहीत असं त्यांनी म्हणतात. आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? पटेल मुस्तफा खलील. बरं, कसं बघतो तुम्ही या निवडणुकीत? काय नाही सर, म्हणजे भाजपची सत्ता आहे एकदम भ्रष्टाचारी सत्ता. बरं, काहीच कामानं फेमा बघ, मी हे केलो ते केलो काय नाही. फक्त ह्यांना टक्केवारी पाहिजे. बरं. 1 करोडचं जर काम मंजूर करायचं असलं कमीत कमी 20 लाख रुपये द्यावं लागतंय आमदाराला. इथल्या किती? 20 लाख रुपये दिल्याशिवाय त्यानं सहीच करत नाही. बघा, म्हणायचं झालं हे असं केलं तसं केलं फलाने केलं. यावर्षी परिवर्तन होईल वाटते का? 100% 101% परिवर्तन होणार आहे. ठीक आहे. पहिले नगरसेवक राहिलेला आहे, आता बरोबर. अध्यक्षपद सुद्धा राहिलेलं आहे. ठीक आहे ना, बघूयात आपण. काय नाव का आपले? रमेश जगताप. बरं, काय करता तुम्ही? काय लॉन्ड्रीचा व्यवसाय? अच्छा, लॉन्ड्रीचं हे करता. बरं, तर मग काय एकंदरीत राहिलंय तसं का? राहायला मी वरी लोंढेनगरला आहे. बरं, मग पण यंदा परिवर्तन व्हायची शक्यता आहे, आहे 100% आहे. बरं. काय तसं वाटतं आपल्याला? काय म्हणजे विकास कामासाठी नाल्या नाहीत, रोडवर हे नाही, हा लाईटची सोय नाही, हा नाली काढायला अवघ्या निलंग्याला 2च माणसं आहेत. 2 माणसावर निलंगा एवढा मोठा शहर होईल का सक्सेस? तुम्ही सांगा मला. हा थोडंसं काढले की त्याने निघून चालले. आणखी आपण इथं नागरिक आहेत बसलेले, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू की काय नेमका विषय आहे कसा. इथं काही नागरिक आहेत. नमस्ते दादा, काय नाव आपलं? शेख खलील आवाज. ठीक आहे, थोडं मला जागा द्या, इथं मी बसतो. काय करतो तुम्ही काम? दुकान आहे माझं. बरं, दुकान आहे. तर काय सध्या वातावरण वाटतं इलेक्शनचं? सध्या तर कसं आहे बघा, आता ह्या निलंगा शहरामध्ये काही विकास झालेला नाही. तरी तर आता विकास तर पहिले झालेला नाही. त्याच्यासाठी आता सध्या जी विकास करणार आहेत पार्टी, आम्ही त्यांनाच मतदान देणार. कारण की आमच्या गावाचं गल्लीचं काही विकास झालेला नाही. सध्या आता इथे या इकडे तुम्हाला दाखवतो. अच्छा, ही रस्ता आहे. बरं. आता माझं घर पाठीमागे आहे. मला इथं चलत जाण्यासाठी कसं करावं? अच्छा, एवढा खराब रस्ता आहे? एवढा खराब रस्ता. तिथे एक नाली होती. बरं. आणि एवढी घाण होती ना, चलायला येत नव्हतं, काय नाही. ओके. पलीकडे एक मस्जिद आहे,
त्या मस्जिदला आम्हाला नमाज पडण्यासाठी गुडघेवरी करून जावं लागतं. बर परवा दिवशी इंटरव्ह्यू मध्ये काही टाकल्यानंतर मग ते बांधकाम त्याचं चालू झालेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. ह्याच्या संदर्भात तुम्ही आधी नगर परिषदकडे दिलं होतं काय अर्ज वगैरे? अर्ज प्रत्येक लई वेळेस दिलेला आहे, काय काम झालं? काही काम झालेलं नाही. आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ता किंवा एक निलंग्याचे नागरिक सुद्धा आपण म्हणूयात की आपल्यासोबत एक सर आहेत. सर काय नाव आहे आपलं? किरण पाटील. बरं काय सांगाल यावेळेसची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर सध्या पुढे जात आहे? बघा, निलंगा नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात आहोत. आणि आम्ही ज्या मुद्द्यावर जनतेसमोर जात आहोत तोच मुद्दा नेमका इथल्या निलंगा शहरातील रहिवाशांना, इथल्या मतदारांना अपेक्षित होता. त्याच्यामुळं जनता आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचे जेवढे अधिकृत उमेदवार आहेत 11 प्रभागामधले 23 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद भाई शेख यांना भरभरून असा प्रतिसाद देत आहे. आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की येणाऱ्या 2 तारखेच्या मतदानामध्ये, ज्याचा 3 तारखेला निकाल आहे, या निकालामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे 23च्या 23 नगरसेवक हे निश्चितपणे निवडून येतील असा मी तुम्हाला ठाम विश्वास व्यक्त करतो. ठीक आहे, पण भाजपच्या वतीनं हे बोललं जातं की आम्ही पाण्याची प्रॉपर व्यवस्था केली, इथं पाण्याच्या टाक्या मोठ्या बांधल्या, 2 दिवसाला पाणी येते. हे काय, ह्याच्यात काय सत्य आहे? अहो 15 वर्ष ज्यावेळेस तुमच्या हातात सत्ता होती, 15 वर्षामध्ये फक्त आणि फक्त पाण्याच्या टाक्याचाच विकास होऊ शकला का? तुम्ही इथले रस्ते बघा, इथल्या नाल्या बघा. ह्याच रस्त्यावर जाताना निलंगा शहरातीलच मतदार कित्येक जण अपंग झालेले आहेत, कित्येक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तुम्ही ह्या शहराचा शांघाय करू शकला असता, परंतु भाजपनं हे मान्य करावं की आम्ही कुठेतरी विकास करण्यामध्ये अपयशी आहोत. हे भाजपला जर सद्विवेक बुद्धी असेल तर त्यांनी मान्य करावं आम्ही विकास करण्यामध्ये अपयशी आहोत म्हणून. वार्ड क्रमांक 5 मध्ये आपण सध्या फिरत आहोत आणि काही नागरिक आपल्याला इथं सुद्धा भेटले आहेत. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव सय्यद जावेद आहे. काय करता तुम्ही? मी बिझनेस करतो. बरं, कसं वातावरण आहे इलेक्शनचं एकंदरीत? वातावरण काय तर काँग्रेस आहे. बरं, का बरं काँग्रेस आहे? म्हणजे कसं आहे, विकासाचा मुद्दा आहे. विकास नाही बघा, ही रस्ते कसे आहेत, ही रोड आहे, ही बघा नाली, ही बघा घाण. विकासच नाही इथं. हा, बरं, मग हे कधीपासून, म्हणजे असं पहिल्यापासून? हे कमीत कमी 9 वर्ष 2016 पासून आहे. बरं बरं. या संदर्भात कधी निवेदन वगैरे दिले का नगर परिषदला? नाही गेले ते नाही, साईटले निवेदन दिले, सगळे केले, कामच केले नाही त्याने. बरं म्हणजे जे निवडून आले ते नव्हतेच, नगरसेवक नव्हते, नगराध्यक्ष नव्हते. बरं. उसको इष्टाम बरोबर होती ती उगं. ठीक आहे, म्हणजे एवढी खराब अवस्था तुम्ही इथं पाहताय. अक्षरशः हा रस्ता आहे, इथून तुम्हाला 2 व्हीलर पण घेऊन जाता येणार नाही. कॅमेऱ्यात डायरेक्ट तिथं दाखवावं की कशा पद्धतीचा हा रस्ता आहे. आणि तुम्हाला चालत जाणं सुद्धा इथून अवघड आहे. आणि थोडाही पाऊस पडल्यावर तर सगळं वातावरण खराबच होत असेल. तुमचं काय नाव आहे? अकबर शेख. बरं, काय करता तुम्ही? आपण धंदा करतो. बरं, मग आता कसं वातावरण आहे नेमकं इथं? काही विकासाची कामं झालीत का नाही? विकासाचं तर कायच काम नाही सर. पाऊस आला त्यामुळे इथून जायला येत नाही. बरं. हा, पाऊस आला गुडघ्यावला पाणी येतो वाढतंय. हां. काही बघा जरा तुम्ही कचरा पिचरा, इथं डेंगू मच्छर पडते की याचा ओके ओके. दररोज आमच्या घरी दवाखाना आहे. बरं. डेंगू मच्छर आहे ते आम्हाला काही चांगलेच विकास झाले नाहीत. ओके ओके. मग ह्या वेळेस कोणाला तुमचं मतदान असेल? आमचे हमीद भाई नगर. एकंदरीत इथली जनता आता काय नेमका विचार करते आणि कोणत्या मुद्द्यांवर नेमकी मतदान करते हा सुद्धा विषय इथं महत्वाचा आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी निलंगा.